भाई लोक, माझं ठरलंय मी आज काय करणार आहे ते. हो, खरंच माझं ठरलंय. मी आज कन्यादान करणार आहे. चालेल? दाटून कंठ येतो. मुलीचे बाबा सेंटी होतात लग्नात, ते मला फार आवडतं. चला चला, मुलीचे नव्यानेच झालेले बाप कन्यादान करायला चला. वसंता, अरे मुलीच्या नव्या बापाला बोलव कन्यादान करायला. काय पण काय बाई. अरे बाई, काल शिवाजी पार्कला गेलेलो घोड्या आणायला. पण ते काय तिकडे कुठेतरी इव्हेंट होता ना भाई. 3 घोडे इंजर्ड झाले. ते सगळे घोडे यार ते बैल घोडा हॉस्पिटल मध्ये आहेत यार, म्हणून घोडा मिळाला नाही. पण भाई घोडा पाहिजे होता यार. अरे कशाला पाहिजे घोडा? तुला सामान आणायला सांगितलं होतं लग्नाचं, तू साजो सामान घेऊन आला भाई. अरे घोडा कशाला पाहिजे? तेच तर बोलतोय ना, घोडा कशाला पाहिजे. मी आहे ना इथे, तुम्ही खांद्यावर चढा खांद्यावर. अरे तसं नाही, कशाला पाहिजे काही? आपण काय नवरदेव आहे काय? नवरदेव? भाई तुम्ही सुलतान आहेत आपले. वहिनी कुठे आहे? कोणाच्या वहिनी? ओ आता जास्त भाऊ खाऊ नका. मुंह निकाले का सगुन देना है सबको. अरे भाई अटक फटक फटक लग्न करताय काय? अरे भाई आपली वहिनी कुठे? वहिनी आता ती पण दाखवायला पुरसत आहे वाटतं. ए नाचो. ए भाई, अरे थांबा. ए भाई, अरे टिपऱ्या म्युझिक बंद कर म्युझिक. भाई अरे भाई काय झाला? तुमच्या वहिनीचं लग्न नाही, आपल्या बहिणीचं लग्न आहे. कोण? हा ती काय? अरे हिचं लग्न आहे हिच्या छाव्या बरोबर. छावा म्हणजे छान मुलगा. माहितीये मला त्याचा अर्थ. ओके. अरे इतना सन्नाटा क्यों है भाई? फक्त भाईचं लग्न असलं की नाचणार का? बहिणीच्या लग्नात नाचणार नाही? अरे वाजा.
किंवा डेस्टिनी किंवा निसर्ग किंवा किंवा असं म्हणू की एखादी शक्ती असते या जगात जी योग्य माणसांना योग्य ठिकाणी योग्य वेळेस एकत्र घेऊन येते. त्याच्या घरचा काही नंबर किंवा दुसरा काही नंबर? नाही, घरचा नंबर माहिती नाही. अरे काय टाइम आहे का फोन बंद करून बसायचा? काय समजायचं आम्ही? मला तर वाटतं ना त्याच्या मम्मीलाच फोन करू आपण आता. मुक्ता, आई येते त्याची. नक्कीच त्याच्या चांगल्या वाईटाचा विचार करत असणार. त्यांची काहीच चूक नाहीये यात. मग कोणाची चूक आहे? माझंच काहीतरी चुकत असणार. तुला एक काम कर, आयुष्यभर सगळ्यांना आपल्या पाठीशी घे आणि त्यांची आई बन. त्रास करून घे स्वतःला. रे मुक्ता, काय चाललंय यार? परिस्थिती काय, तू काय बोलतेस? ठीक आहे, सॉरी. आणि मग काय करायचं? गालावरती हात ठेवून वाट बघत बसायची? काही पर्याय नाही आपल्याकडे. चला पालखी उचला. म्हणजे यूनिवर्सल थियरी है गौरव शेठ. पहले मुलाकात फिर मुक्कालात. मुलाकातला कोणी आलंच नाही, सो आता मुक्कालात. चला. पोप्या, असं काही करू नको ना. हे बोलताना तुझ्या डोळ्यात पाणी नसतं ना आनंदी, तर थांबलो असतो आपण. असं कसं? लग्न झालं पाहिजे, आपण शब्द दिलाय. आता लग्न होणार किंवा राडा. हा बपाव, मूड चेंज. नवरदेव उचलायचे. मी रुपेशची मम्मी. माझ्याशी काय ते बोला. ये रुपेश, बाहेर ये. ओ भाई, काय टाइमपास करतोय? चला ना आज जाऊन त्याला उचलूया. उचलूया काय उचलूया? हा, जरा शांतपणे बोलायचं. आणि सवाल रुपेश आयुष्याचा पण आहे ना. हिला ना आहे ना बाप, पण रुपेशचं बरं वाईट बघायला मी हाय ना इथं. ओ, आई बाप नसते तर काय झालं? आम्ही आहोत ना. आम्हीच होत तिची फॅमिली. हो का? मग माझ्या रुपेशसाठी 12 तोल्याचं ब्रेसलेट, डिस्को चेन आणि अंगठी करून देताल का? आणि नवीन 4 व्हीलर घेऊन देताल का? हाय हाय अवकात तुमची? ए रुपेशची मम्मी, अवकात नाही काढायची. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? हुंडा घेणं हा लिगली सुद्धा ऑफेन्स आहे आता. मला फक्त एवढंच सांगायचंय, हे मी सांगितलेलं सगळं मी पाहिलेल्या मुलीचे आई वडील रुपेशला देतायत. हुंडा म्हणून नाही, प्रेमानं.
तुम्ही देताय का? बोल. नाहीतर या पोरीत काय सोनं लागलंय जिच्यासाठी एवढं सगळं सोडून या पोरीला घरात घ्यायची? हे बघा, रुपेशचं हिच्यावर प्रेम आहे. प्रेम प्रेम बिम काय नसतं. ते सगळं संपलंय आता. त्यानं आज कबूल केलंय माझ्या समोर. तेव्हा आता हे सगळे तमाशे बंद करा आणि निघा इथून. सॉरी सॉरी, आपण निघू इथून. चला. ये थांब, ये बास झालं. ये रुपेश बाहेर ये. पप्या पप्या थांब, शांत हो. काकू, तुम्ही जे बोलताय ना ते सगळं आम्हाला एकदा रुपेशच्या तोंडून ऐकायचं. भाई बाबांची शपथ, जर तो बोलला नाही तर परत पाऊल नाही टाकणार इकडे. असं? बर बर. रुपेश, हे रुपेश बाहेर ये. अरे ये इकडे माझ्या शेजारी. अरे कोण काय करत नाही, हिम्मत नाही कोणाची. ये. या इकडे उभा राहा. आणि आता सांग सगळ्यांना काय कबूल केलंय. सांग. बोल ना. ए घुम्या, का जीभ थडली का तुझी? तू चांगला पोरगा आहे, आपल्याला माहितीये. आता तू मम्मीच्या प्रेशर खाली आहे आणि आपल्याला घाबरलाय. तू रिलॅक्स हो भाई, तुला कोणी टच सुद्धा करणार नाही. जबान आहे आपली. आता तुला लास्ट अँड बेस्ट विचारतो, मम्मी जे काही बोलतेय ते खरं आहे का? हो का नाही? रुपेश, हो का नाही? हो का नाही? हो, ए खरंय. फर्स्ट आणि लास्ट टाइम आपलं रीडिंग चुकलं. सॉरी. बाई पण No. चला 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 ना. चल. गुड मॉर्निंग. अरे वा, मस्त. सकाळी सकाळी अशी मस्त निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते या खोलीतून. हे बघ, मुक्ता गेलीये गिट्टे काकूंकडे. ओके, तिचे 2 महिन्याचे पैसे राहिले ते घ्यायला. आणि जाताना तिने सांगितलंय D&D, डू नॉट डिस्टर्ब. आणि जर तुम्ही तिचं ऐकलं नाही तर मुखी काय करेल हे माहितीये तुम्हाला. एक मिनिट. एकतर मुक्ता नावाच्या मुलीसाठी मुकी हे जे काही टोपण नाव तू डेव्हलप केलेलेस ना, ते तुझ्या मेंदूच्या उजव्या का डाव्या बाजूतून डेव्हलप झालंय मला माहिती नाही. पण हे काय यार मुकी? या तुझ्या बुद्धीला माझा शी-सा-न विवी. खरंच. शसानु शमिका पिपी. असं काही नाहीये ते. शी-सा-न-वी-वी म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. हा, हे तुझ्या LOL, ROFL, OMG, D&D याच्यासारखं कळलं ना? कळत नाहीये का? तर ही रात्रभर रडत होती. मग रडत रडत झोपली आणि मुक्ता
ती तर रात्र घोरत होती. रोज रात्री ना झोपण्याआधी मॅग्नेटिक पाण्याचे 2 थेंब टाकले. सर आधीच तुमची ती मॅग्नेटची कंपनी बंद पडलेली आहे. उगाच त्या तुमच्या मॅग्नेटच्या पाण्याने तिचं घोरणं बंद पडण्यापेक्षा तीच बंद पडायची अख्खी. ही फक्त फालतूगिरी ब्रो. जोक्स काय करताय? बघा इथे सिच्युएशन खूप सिरियस आहे आणि तुम्ही कालचा तमाशा विसरलायत का? शी इज टोटली ब्रोकन. तिला ना काहीतरी उठून जोक्स ऐकवण्यापेक्षा न उठवलेलंच बरं आहे. लेट हर स्लीप. अरे आनंदी नाव आहे तिचं, तसं राहायला नको का तिने? वाटतं पण दिस इज नॉट द राईट टाइम. हे बघ टाइम कधीच राईट किंवा रॉंग नसतो. माणूस राईट किंवा रॉंग असतो. युनिव्हर्सल थिअरी आहे. वा, हो पण मला असं वाटतं आपण तिला 2-3 दिवस जरा एकटं सोडलं पाहिजे. हेच चुकतं आपलं. हं? जेव्हा माणूस दुःखात असतो ना तेव्हा त्याला आपली सगळ्यात जास्त गरज असते. तेव्हा त्याला आपण एकटं सोडायचं. हा म्हणजे अजून तो त्याच्या विचारात गुंतत जाणार आणि इव्हेंच्युअली डिप्रेस होणार. अरे पण तीच म्हणाली आहे तिला एकटीला सोडा म्हणून. तुझी आई पण तुला म्हणाली होती, बेटा छान लग्न कर, सुखी हो, मस्त संसार कर, नातवंडांचं तोंड दाखव. तू ऐकलंस का? आय अग्री साहेब, पण काल जो काही प्रकार घडलाय ना त्यानंतर या स्लीपिंग ब्युटीला हसवणं म्हणजे कठीण परीक्षा आहे. कठिन परीक्षा में पास हो जाना मेरी बुरी आदत है. खुद्दार 1994. फ्रेंड्स फॉलो मी. फॉलो मी. मी सरळ चालत येणार आहे. काय हे? विठ्ठला नाही, बोला आनंदी माता की जय. बोला आनंदी आनंद गडे. एव्हरीबॉडी बोला आनंदी आनंद गडे. हँड्स अप इन द एअर. ही आहे हसमुख मुलगी, ही आहे हसमुख मुलगी, ही ना कधी रडे. बोला बोला आनंदी आनंद गडे. बोला बोला. ही करते रे मेकअप, makeup. ब्युटीफुल. अरे नाही, वर्ण करते ब्युटीफुल. भक्तगणांनी माती खाल्लेली आहे. मग सर्व भक्तगणांनी डावीकडच्या मंडपात जायचंय, तिथे प्रसाद मिळणार आहे. आलं का लक्षात? अरे काय वेडेपण आहे हा. देवाच्या जागी माझं नाव घेणं बरं नाही. नाही आम्ही असं नाही करत आहे. आम्ही तर देवाच्या एका निस्सीम निरागस भक्तावर स्तुतीसुमने उधळतोय. हो बाई हो. श्रद्धा आणि सबुरीच्या बाबतीत आनंदीला मनापासून फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. हो आणि आता देव बाप्पा सुद्धा तू हसलीस म्हणून खुश झाला असणार आहे. न घेत सगळे. तर म्हणण्याचा मुद्दा असा की आनंदी माते, वेलकम टू जीवा भावाचा आणि पारसी भावाचा खयाली पुलाव. हे काय? या बाई राजाचं आगमन झालं थाटामाटात आणि या बाई विचारतायत रांग कसली आहे, दर्शनाची का रेशनची? राजाचं आगमन, रेशनची रांग. आधीचीचा अंडे का फंडा, त्यात तुझी भागम भाग. तुम्ही दिलेल्या उपमा यांना खाताही येणार नाहीत आणि पचणार तर मुळीच नाहीत. मुद्दा असा आहे की नाव आनंदी असलेल्या मुलीला अजून आपल्या हॉटेलचं नाव सुद्धा माहित नाही. व्हॉट द फालतूगिरी यार आनंदी. कालबद्दल खरंच सॉरी हा. मला नाही माहिती काहीच. काल का काम आज करो, आज का काम आत्ता. ए पप्या, ते जे आहे ना ते कल म्हणजे आनेवाला कल आहे, उद्या या अर्थाने. भाई पॉइंट बुलेट आहे पण आपला. बाहेर कामं पडलेत आणि आत ही पडून राहिलीये. भाई चला पालखी उचला, चला उठा, आवरून घ्या, प्रार्थनेची वेळ झाली. बोला आनंदी आनंद गडे. एव्हरीबॉडी बोला आनंदी आनंद गडे. एव्हरीबॉडी. ही आहे हसमुख
हँड्स अप इन द एअर.